अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. जुन्नरमधील पिंपळवंडीतील धक्कादायक घटना समोर आली. नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी. गावातीलच एका तरुणाने सायकलवरून मुलीला ऊसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलाय. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली. त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण पिंपळवडी परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं. यावरून काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. पाहूया. काय पाहणार? गृहमंत्री, एक महिला उपमुख्यमंत्री काय करतायत? काय राजीनामे द्या. या अशा घटना वारंवार घडतात ना. लोकांचे राजीनामे मागण्यामध्ये खूप तुम्हाला हौस होती. राजीनामे द्या. तुझा प्रश्न असा काय, आमदाराच्या जबाब असा काय की कोणत्या मुलीवर अत्याचार होतो हा फोकस विषय तो चुकीचा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अवघ्या 3 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ही पोलिसांची तत्पर कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. या संदर्भात आता या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर सुनावणी होऊन आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा होईलच. एका निष्पाप चिमुकलीचा जीव घेणाऱ्या या विकृत मानसिकतेला समाजात कोणतीही जागा नाही. पण मी पुन्हा तुम्हाला कळकळीची विनंती करते, माझ्या बहिणींनो, देवाभाऊ, शासन, प्रशासन सगळं तुमच्या सोबतीला आहे. तुमच्या सुरक्षेसाठी यंत्रणा काम करतेय. पण काळ बदललाय ग. समाजात विकृत मानसिकता डोकं वर काढतेय आणि त्यामुळे भीती बाळगू नका, पण कायम सावध राहा. स्वतःची आणि आपल्या लेकींची काळजी घ्या. जुन्नर मधली घटना अतिशय दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीनं जुन्नरची घटना घडली, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आपल्याला आठवत असेल की पुण्यातल्या नसरापूरमध्ये देखील अशाच पद्धतीच्या चिमुकलीबद्दलची एक घटना घडली होती. ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रामध्ये झाला. 60 दिवसामध्ये त्या आरोपीला फासावर लटकवण्याचा निर्णय नसरापूर प्रकरणामध्ये झाला. आता देखील जुन्नर प्रकरणात अशाच पद्धतीनं फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे आणि 1 ते 2 महिन्यामध्ये या आरोपीला देखील फासावर लटकवलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.